आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या एका आजाराचं निदान झालंय। याबाबत माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। एक्सवर पोस्ट करून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे। कॅबिनेटच्या बैठकांना धनंजय मुंडे यांची असणारी गैरहजेरी आणि धनंजय मुंडे यांनी न घेतलेले जनता दरबार यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात होती। अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याचे आदेश दिले होते, पण धनंजय मुंडे यांनी अजितदादांच्या आदेशालाच हरताळ फासल्याची चर्चा सुरू होती आणि आता याच चर्चांना धनंजय मुंडेंनी आपल्या एक्सवर केलेल्या पोस्टनं पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। धनंजय मुंडे यांनी आपल्या आजाराबाबत जी पोस्ट केलेली आहे त्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय? मुंडे लिहितात, माझ्या दोनही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। पद्मश्री डॉक्टर टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या। साधारण 10 दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी, विशेषतः तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून घेण्याचा सल्ला दिला होता। त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं। त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत। आजारामुळे सध्या मला सलग 2 मिनिट सुद्धा व्यवस्थित बोलता येत नाहीये। त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहता आलं नाहीये। याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे। लवकरच आजारावर मात करून पुन्हा जनसेवेच्या कामामध्ये रुजू होईल। डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्यावर उपचार सुरू असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला। धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन काही दिवसांपूर्वी झालं होतं। डॉक्टर तात्याराव लहाने यांनी हे ऑपरेशन केलं होतं। धनंजय मुंडे यांनी याबद्दलची माहिती दिली होती। त्यामुळे धनंजय मुंडे हे बैठकांना हजर राहत नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं। खरं तर धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे आरोप व्हायला लागले होते त्यानंतर धनंजय मुंडे ना माध्यमांसमोर फारसे येत होते ना शासकीय बैठकांना उपस्थिती लावत होते। अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकांना सुद्धा धनंजय मुंडे यांची उपस्थिती नव्हती। याशिवाय जेव्हा पालकमंत्री पदाचा वाद निर्माण झाला होता तेव्हा सुद्धा धनंजय मुंडे फारसे समोर येत नव्हते आणि तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्याबाबतच्या चर्चा सुरू होत्या। पण मग धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर या शस्त्रक्रियेमुळे आपण कुठे जात नाहीये असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं। दुसरा मुद्दा त्यानंतरचा समोर आला मंत्रिमंडळाच्या बैठकांनंतरचा, तो होता जनता दरबारचा। अजित पवार यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना आपापल्या भागामध्ये, जिल्ह्यांमध्ये जनता दरबार घेण्याचे आदेश दिले होते, पण तिथे सुद्धा धनंजय मुंडेंची उपस्थिती नव्हती। धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना जे कारभार केलेले आहेत त्याबद्दल आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत आहेत। अंजली ताई, नमस्कार। नमस्कार, बोला बोला। ताई, धनंजय मुंडेंची एक पोस्ट मला माहित नाही तुम्ही वाचली की नाही, पण त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मला बेल्स पाल्सी नावाचा आजार झालाय आणि मला 2 मिनिटं सुद्धा बोलता येत नाही आणि त्यामुळे मी कुणाच्या समोर येत नाहीये म्हणून। आता हा अर्थात आजाराबद्दलची त्यांची प्रतिक्रिया आहे, पण मला त्यावर तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। नाही, कसं आहे की बेल्स पाल्सी हर्पीस नंतर बऱ्याच जणांना होतं आणि हा अतिशय सामान्य असा आजार आहे। पण कसं आहे की माझा लढा त्यांच्या त्या दहशतीवर आहे, त्यांच्या भ्रष्टाचारावर आहे। व्यक्तिगत कोणाला कधीच काही होऊ नये अशीच माझी अपेक्षा असते। आणि बेल्स पाल्सी जर त्यांना फेशियल पाल्सी असेल तर ते लवकरच बरं होतं, त्याला काही विशेष काही करावं लागत नाही। आता हे आमचं प्रोफेशन आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे। पण कधी कधी जर ते म्हणत असतील की आम्हाला 2 मिनिटापेक्षा जास्त बोलता येत नाहीये तर इट कॅन टेक अ सिरियस टर्न ऑल्सो। पण आत्ताच्या घटकेला जे बेल्स पाल्सीचे पेशंट्स असतात ते अगदी 100% व्यवस्थित होतात, तसा काही प्रॉब्लेम होणार नाही। त्यांनी व्यवस्थित व्हावं आणि अशीच अपेक्षा आहे। आणि माझा लढा जो आहे तो अगदी म्हणजे वेगळाच आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे। पण असं कोणालाही कधी होऊ नये एवढी नक्कीच अपेक्षा आहे। म्हणजे एकीकडे त्यांची ही एक पोस्ट येते आपल्या आजाराबद्दलची माहिती देणारी, पण दुसरीकडे तुम्ही त्यांच्यावर जे आरोप काल केले होते त्याला आणखी एक स्पष्टीकरण त्यांनी आज दिलेलं आहे। मला तेच कळत नाही की त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी किती यंत्रणेचा वापर केलाय। जर त्यांना एवढा मोठा आजार म्हणजे बेल्स पाल्सी असेल, अगदी 2 मिनिटाच्या वर ते बोलू शकत नसतील आणि हे सगळं असेल तर हे एवढं ड्राफ्टिंग आणि एवढं जे सगळं केलं गेलंय ते कोणी केलंय असा प्रश्न देखील पडतो। पण आताच्या घटकेला ठीक आहे, लढाई करायला तर जन्म पडलाय त्यामुळे ते लढूच। पण आताच्या घटकेला त्यांना मला म्हणजे एवढ्याच शुभेच्छा द्यायच्यात की लवकर बरे व्हा। निश्चितच आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या, कारण आपली तुमची जी काही लढाई आहे ती त्यांनी केलेले मंत्री म्हणून जी कार्य केलेली आहेत त्याच्या बाबतीतली आहे, ती काही कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यासंदर्भातली नाहीये।
पण जो स्पष्टीकरण त्यांनी दिले आज त्याच्याबद्दल मग मी तुम्हाला आता माझ्याशी बोलताय तर तो प्रश्न विचारून घेते. त्यांचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही आरोप केलेत त्यांच्यावर की तारीख नसलेल्या कागदावर सह्या केल्यात आणि मंत्रिमंडळामध्ये जे विषय आलेच नव्हते त्या संदर्भातला GR त्यांनी काढला, तर असं काही झालेलंच नाहीये असं त्यांच्या आजच्या स्पष्टीकरणामधनं दिसतंय. नाही, पण त्यांचं जर तसं म्हणणं असेल तर त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्यांनी द्यायला हवे होते. कारण हवेत बोलून उपयोग नसतो ना. मी जर बोलले तर मी प्रत्येक सपोर्टिंग डॉक्युमेंट देखील दिलेलं आहे. पण तसं ते कधीच करताना दिसत नाहीत. ते नुसतेच येतात, काहीतरी थातूरमातूर बोलून निघून जातात. आणि आत्ताच्या घटकेला जे त्यांनी स्टेटमेंट दिलंय ते देखील किती थातूरमातूर आहे, कोणालाच पटण्यासारखं नाहीये. आणि त्यांनी जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतील तर ते जनतेपुढे ठेवावे. आज दिलेत मला वाटतं त्यांनी काहीतरी 1-2 डॉक्युमेंट्स दिलेले आहेत की हे आम्ही काढलेले GR याच्यावर सह्या आहेत, सगळ्या मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय नाही आहेत हे मी एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा म्हणेन. त्यांच्या मंत्रिमंडळाचे कुठल्याही निर्णयात या 200 कोटीबद्दल उल्लेख नाहीये म्हणजे नाहीये, प्रश्नच नाही. आता जर त्यांनी कालच्या रात्रीत बनवून घेतले असतील तर मला माहित नाही, पण हे डॉक्युमेंट्स डेफिनेटली कागदावर म्हणजे तिथे कृषी विभागात नाही. अंजलीताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही NDTV मराठीशी बोललात आणि या दोनही मुद्द्यांवर तुमची प्रतिक्रिया स्पष्ट केली त्याबद्दल. थँक्यू.